पण इथं उपोषणात बसलेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय कार्यालयाच्या समोर बीड नगर परिषदेच्या सर्व सफाई कामगारांना 1 जून 2023 रोजी अयोग्य व बेकायदेशीरच्या कामावर कमी केल्यामुळे त्यांना तात्काळ कामावर घ्यावे। त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगर परिषद नगरपंचायत यांनी शासन परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांनी एक आदेश काढलेला आहे। त्या आदेशात त्यांनी सांगितलं की जर जिल्ह्यातील मुख्याधिकारी किमान वेतन देत नसतील, भविष्य निर्वाह देत नसतील, सोयीसुविधा देत नसतील तर त्याचा तपास करून जर तपासामध्ये ते दोषी आढळले तर त्यांना निलंबित करा, तसा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा आणि जर दोषी आढळले तर आम्ही त्यांना निलंबित करू, असं शासनाचं परिपत्रक आणि निवेदन जिल्हाधिकारी महोदयांचे प्रतिनिधीमधून शिंगटे साहेब यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांची सविस्तर चर्चा करून शासन परिपत्रक त्यांना निवेदनासोबत जोडून त्यांना सांगितलं की ज्यावेळेस आम्ही आंदोलन लावलं त्यावेळेस मुख्याधिकारी नगर परिषद बीडचे नीता अंधारे या फक्त पत्र देतात की या ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण करून जे निविदाधारक असतील त्यांना आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना कामावर घेण्याचे आदेशित करू। परंतु 18 महिने झाले, हे अत्यावश्यक काम आहे। शिंगटे साहेबांना तेच सांगितलं की हे अत्यावश्यक काम आहे, या अत्यावश्यक कामामध्ये शासनाकडून निधी तात्काळ प्राप्त होतो, मग 18 महिने झाले तरी निधी प्राप्त का होत नाही, त्यावेळी आपण जिल्हाधिकारी महोदयचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सांगा आणि त्यांना निर्देश द्या की तात्काळ निविदा प्रक्रिया करून या लोकांना तात्काळ कामावर घ्यावा, अन्यथा मुंबईला आम्ही आयुक्त कार्यालय या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार, असा इशारा या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्याचे प्रतिनिधी माननीय तहसीलदार शिंगटे साहेब यांना दिला आहे।